नेतृत्व ते आहे. आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे. आणि म्हणूनच आजही आपण पाहतो मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं. खरं तर बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी त्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली, विजयाच्या जवळ पोहोचल्या होत्या, थोडक्यानी राहिल्या. पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला पूर्णपणे आहे. मला आजही तो दिवस आठवतो. 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे.